तर आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्या आई वडिलांचं नेमकं काय म्हणणं होतं, त्यांनी आज काही पुन्हा विनंती केली? खरं तर सुनावणीला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस प्रत्येकाचं लक्ष होतं की कोर्ट नक्की काय निर्णय दिला। कोर्टानं हे सुरुवातीला सांगितलं की मृत्यूदंडाची शिक्षा देताना जी आहे की कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील, म्हणजे की आतापर्यंत आपण पाहिलं की मृत्यूदंडाची शिक्षा देताना काही गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घ्याव्या लागतील, कोणत्या आधारावरती मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे ती दिली जाऊ शकते। मात्र या घटनेमध्ये क्रूरतेचा कळस गाठलेला होता। सगळे तांत्रिक पुरावे असतील, सायंटिफिक पुरावे जे आहेत ते गोळा करण्यात आले आणि याच्यामध्ये जे 55 साक्षीदारांच्या जबाब नोंदवण्यात आलेले होते ती माहिती अतिशय महत्त्वाची ठरली, कारण 55 साक्षीदारांच्या माध्यमातून पोलिसांना तिथपर्यंत पोहोचणं शक्य झालं। हे महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं, त्याच्यामध्ये महत्त्वाचे इनपुट जे आहे ते मिळाले आणि अखेर भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस 12 घटना ज्या आहेत त्या वाचून दाखवण्यात आल्या, सगळ्यांना उत्कंठा होती की आरोपीचं वय जास्त आहे, 65 वर्षांचा हा आरोपी आहे। मात्र कोर्टानं हे सुरुवातीला सांगितलं की गुन्हा करताना वय महत्त्वाचं नाही, गुन्हा घडताना त्यांना किती क्रूरता केलेली आहे हे पाहावं लागेल। त्यामुळे कोर्टानं अखेर शिक्कामोर्तब केलं आणि वयाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलेला असताना सुद्धा कोर्टानं फाशीची शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे। हे अशा पद्धतीचा निकाल देताना कोर्टाने अनेक गोष्टी विचारात घेतलेल्या आहे। जसं तू म्हटलं तसं 12 केसेस किंवा इतर ज्या घटना आहेत त्याचा दाखला हा देण्यात आलेला आहे, त्या किती महत्त्वाच्या होत्या। ज्या 12 घटनांमध्ये निर्भया केसचा देखील उल्लेख कोर्टाने केलेला। कोर्टाने हे म्हटलेलं आहे की निर्भया ज्यावेळेस घटना घडली त्यानंतर आपण कायद्यामध्ये बदल केलेला आहे की जास्तीत जास्त शिक्षा जी आहे त्या आरोपीला व्हावी। मात्र कोर्टानं हे सुद्धा सांगितलं की जे सेशन कोर्टाकडून विशेष न्यायालयाकडून निर्णय दिले जातात ते हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा कायम ठेवलेले आहेत। त्यामुळं आमच्या कोर्टाचा निकाल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। मात्र ही घटना घडताना कोर्टामध्ये पुरावे जे आहेत ते सुद्धा खरं तर विचारामध्ये घेतले जातात। कोर्टानं हे सुद्धा म्हटलं की लोकांची मागणी होती, लोकांनी हायवे जो आहे तो सुद्धा अडवलेला होता, लोकांकडून न्यायाची मागणी होती। मात्र कोर्टानं सुद्धा हे म्हटलं की आम्ही लोकांच्या भावनेचा आदर करतो, लोकांची भावना निकाल सत्र न्यायालयात लागतोय, फाशीची शिक्षा आरोपीला कायम ठेवली जाते, फास्ट ट्रॅक कोर्टात हा सगळा निकाल लागतोय। जलद गतीनं कसं बघताय या सगळ्या? या सगळ्यामध्ये मी पोलिसांचं आणि न्यायपालिकेचं दोघांचं अभिनंदन करीन। प्रत्येकाने मनावर घेतलं की आपल्या पोरीवरच अत्याचार झालेत आणि ह्या नराधमाला पोचवण्याचं काम दोघांनीही केलं आणि दोघांनी योग्यरीतीने केलं। सरकारनेही यात नेहमीप्रमाणे हस्तक्षेप केला नाही, हे हस्तक्षेप करणारं सरकार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की योग्य झालं। परंतु तुम्ही विरोधक सातत्यानं शक्ती कायदा हा अंमलात आणावा यासाठी मागणी करताय, परंतु अद्याप देखील हा शक्ती कायदा येत नाही। NCI कुठेतरी राष्ट्रीय क्राईम ब्युरोचे रेकॉर्ड समोर येतात, त्याच्यामध्ये महिला अत्याचारांमध्ये राज्य कुठेतरी पुढे जाताना पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने लहान पोरं आणि पोरी गायब होत आहेत, एप्स्टीन फाईल ऐकलंय का तुम्ही? एप्स्टीन फाईल ते लहान पोरापोरींचंच मटण खायला द्यायचे। मग हे तर महाराष्ट्रात कुठे चालू नाही ना, कारण का आपल्याला कायद्याची भीतीच नसरापूरमुळे कमीत कमी कायद्याची भीती तरी राहील, नाही ते व्यवस्थेची नाही, कायद्याची नाही, पोलिसांची कोणाचीच भीती नाही राहिली तर अराजकाकडेच जाऊ आपण। या न्यायव्यवस्थेच्या संदर्भातच म्हणायला गेलं, सत्र न्यायालयानं हा निकाल दिला, परंतु वरच्या कोर्टानं या सगळ्या निकालाच्या संदर्भात छेद दिला तर मात्र एक वेगळी सगळी भूमिका वाटत नाही। ज्या पद्धतीने पोलिसांनी पुरावे जमा केलेत आणि एकंदर जे पब्लिक क्राय आहे त्याला पण खूप महत्त्व आहे। पब्लिक क्राय इज ऑल्सो इम्पॉर्टंट। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर कोर्टाने पोलिसांनी आणि तपास यंत्रणेने चोख काम केलं अशा पद्धतीचं मत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 16 दिवसात चार्जशीट देखील तयार झालं होतं आणि 55 दिवसामध्ये हा संपूर्ण निकाल लागलेला आहे। हे किती आज कोर्टाने हे सुद्धा म्हटलं की हे टीम वर्क होतं, म्हणजे ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस पोलिसांचं काम, पोलिसांनी गोळा केलेले पुरावे, त्याचबरोबर 16 दिवसांमध्ये जे आरोपपत्र दाखल झालं, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर फास्ट ट्रॅक वरती चालवण्यासाठी सुद्धा सगळ्याच टीमने काम केलेलं आहे। त्या समाजामध्ये एक संदेश जो आहे तो जाणं गरजेचं आहे। न्यायाधीशांची सुद्धा प्रतिक्रिया जी आहे ती अतिशय उद्विग्न होती की 3 वर्षाची चिमुकली या घटनेमधून स्वतःचं संरक्षण करू शकली नाही। त्यामुळे नाही बघा, आता मागे सुद्धा असे अनेक दयेचे अर्ज गेले होते आणि दयेचे अर्ज वगैरे आता राष्ट्रपती या महिला आहेत, कुठल्याही परिस्थितीत मला वाटतं ते आहे स्वीकारणार नाही, त्यांना फेटाळूनच लावतील। कारण कसली दया दाखवायची? त्या मुलीला मारताना तरी तो म्हणत होता मी किरकोळ जखम केली, असं त्या विकृत माणसाचं म्हणणं होतं की मी किरकोळ जखम केली, मला आठवतं। त्यामुळे अजिबात कुठलं दया माया काही नाही, यांना फाशीची अगदी मरेपर्यंत त्याला फाशी दिली पाहिजे, त्याला देखील तेवढ्याच यातना झाल्या पाहिजे। नक्की नक्की झाली पाहिजे आणि ती होईल असा माझा विश्वास आहे। शक्ती कायद्यासंदर्भात नुसती चर्चा होते ती देखील नाही बघा, ऐका, BNS जो कायदा आल्यानंतर
याच्यामध्ये कडक शिक्षा आपण केलेलीच आहे ऑलरेडी. त्यामुळे शक्ती कायद्यापेक्षाही कडक हा सगळा विषय आहे आणि ऑलरेडी एक्झिस्टिंग कायदे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. फक्त त्याची अंमलबजावणी आणि पोलिसांनी जर का रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले, जबान्या व्यवस्थित घेतल्या, कारण याच्यामध्ये पोलिसांचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि पोलिसांनी जर का रेकॉर्ड किपिंग सगळं व्यवस्थित केलं, व्यवस्थित पुरावे गोळा केले, सांभाळून ठेवले आणि ते योग्य वेळी कोर्टात उपस्थित केले तर निश्चितच एकही आरोपी सुटणार नाही. परंतु या वरच्या कोर्टात जर निकाल बदलला गेला तर कशा पद्धतीने नाही होणार. आम्हाला पूर्ण न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यांनी कुठल्याही कोर्टात जाऊ दे, अगदी दयेच्या माफी पण मागू दे राष्ट्रपतींकडे. राष्ट्रपती एक महिला आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की हा फाटसावर लटकून मेल्याशिवाय राहणार नाही.